नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 6 मार्चची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 6 मार्चची सर्वात मोठी जबरदस्त माहिती बघा. मार्च हप्ता वाटपाच्या संदर्भात आत्ताच तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे आलेले आहेत. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत असतात ते पैसे तुम्हाला आत्ताच आलेले आहेत, फेब्रुवारीचे पैसे. आता मार्चचा हप्ता कधी वाटप होईल त्याच्याविषयीची अपडेट पाहणार आहोत. आणि या महिलांचे पैसे जे ते बंद होणार आहेत त्या महिलांची माहिती पण आपण पाहणार आहोत. कोणत्या महिला आहेत ज्यांचे पैसे बंद होणार आहेत, किती महिला आहेत ज्यांचे पैसे अगोदर बंद झालेले आहेत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आणि 3000 रुपये पण वाटप होतील का ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. म्हणजे एकूणच संपूर्ण माहिती अतिशय जबरदस्त असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ आहे, अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. लगेच आपण सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता कधी येणार? सर्व लाडक्या बहिणींना आत्ताच फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले आहेत. किती महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट हो लिहून पाठवा. सर्व महिलांनी बघा, ज्यांना 1500 रुपये आता आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवा. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी हो लिहून पाठवायचे, ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला 1500 रुपये आले आहेत का? हो लिहून पाठवा. आले नसतील तर नाही लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून ते कारण आपल्याला समजणार आहे की तुम्हाला पैसे का आलेले नाही आहेत किंवा किती महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाही आहेत. त्याच्यामुळं सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. जर तुम्हाला पैसे आले तर हो लिहून पाठवा, आले नाहीत तर नाही लिहून पाठवायचे. बघा, मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता ह्या ठिकाणी आपल्याला बोलली जाते. लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्र येणार. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे आणि नेहमीच चर्चेत असते. बघा, नेहमीच चर्चेत असणारी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. केव्हाही कधीही कोणत्याही महिन्यात तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर लाडकी बहीण योजना ही चर्चेत असणारीच योजना आहे, लोकप्रिय आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झालेले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आत्ताच आला आहे. त्यानंतर आता मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. भरपूर महिलांच्या कमेंट्स आहेत, दादा सर आम्हाला पैसे आलेले नाही आहेत किंवा मार्चचा हप्ता कधी येणार, अशा पद्धतीचे प्रश्न महिलांचे आहेत. मार्च महिना संपून गेला आहे तरी देखील पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, मार्च आणि एप्रिल दोघं हप्ते तुम्हाला एकत्र येण्याची शक्यता पण ह्या ठिकाणी बोलली जाते आहे. खरंच तुम्हाला दोघं हप्ते एकत्र येतील का ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता. लाडकी बहीण योजना मार्च एप्रिल इन्स्टॉलमेंट कम टुगेदर. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला होता. बघा, अनेक महिन्यांपासून तुम्ही पाहिलं असेल तर महिन्याचा जो हप्ता आहे तुमचा तो त्या ठिकाणी उशिरा तुम्हाला येतो आहे. फेब्रुवारीचा हप्ता देखील मार्च महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर परत एप्रिलच्या हप्त्याबाबतही चर्चा होत आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे बघा, तर मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तो एकत्र येईल का असं पण त्या ठिकाणी बोललं जातं. तर मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार आहे का? तर नाही. लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र तुम्हाला येणार नाही आहे. सुरुवातीला पण आपण पाहिलं असेल एकत्रित हप्ते तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस योजना सुरू झाली होती त्याच वेळेस दिलेले होते. त्यानंतर योजनेचे एकही हप्ते तुम्हाला एकत्रित दिले जात नाही. फक्त आणि फक्त 1500 रुपयांचा निधी शासनामार्फत ट्रान्स्फर केला जातो महिला व बालविकास विभागाला आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचाच निधी ट्रान्स्फर होत असतो. त्याच्यामुळं सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती होती. मार्चचा हप्ता तुम्हाला येणार आहे, 1500 रुपयांचाच हा हप्ता असणार आहे आणि ज्यांनी KYC केले नाही त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी 30 एप्रिलपर्यंत KYCची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. ज्यांना पैसे आले त्यांनी हो लिहून पाठवा, ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.